नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रेहमान पठाण सरांच्या यूट्यूब चॅनलवरती मी रेश्मा दिवसे मॅडम तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। चला, नुकतीच आपली मिशन टेट ही नवीन ऑनलाईन बॅच सुरू झाली। खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी खूप चांगला प्रतिसाद देखील दिला आहे। नुकतंच जे मिशन TET ही जी बॅच यशस्वीरित्या पार पडली, त्यानंतर आम्ही पुढची तयारी विद्यार्थ्यांची TET पर्यंत तरी सर्व विद्यार्थ्यांना चांगले यश पण मिळाले। आता टेटमध्ये देखील आपल्या विद्यार्थ्यांनी चांगला स्कोअर करावा आणि लवकर सर्वांचं जॉईनिंग व्हावं या हेतूने आपण मिशन टेट ही बॅच सुरू केली आणि भरभरून प्रतिसादसुद्धा मिळालेला आहे आणि विद्यार्थ्यांचे भरपूर ॲडमिशन सुरू झाले। त्याचबरोबर रेग्युलर बॅचेस पण सुरू झालेले आहेत। सगळ्या विषयांचे तज्ज्ञ शिक्षक आणि ज्यांना TET त्याशिवाय टेट या दोन्ही परीक्षांचा अनुभव आहे असे सर्व शिक्षक वर्ग जे आहेत ते त्या बॅचमधील सर्व विद्यार्थ्यांना म्हणजेच भावी शिक्षकांना मार्गदर्शन करण्याचं काम देखील करत आहेत। चला, आता भरपूर प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेत। पठाण सर प्रत्येक वेळी प्रत्येक शंकेचं निरसन करत आहेत। त्यांचे प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीसाठी व्हिडिओज येत असतात की खूप जणांना वाटतंय, बरेचसे कमेंट्स करत असतात की परीक्षा तरी येणार आहे का, तुम्ही उगीचच वेळ घालवता वगैरे। पण असं काही नाही आहे, टेटची परीक्षा होणार म्हणजे होणारच आहे। जो काही इकडचा गोंधळ वगैरे चालला आहे त्याच्यामुळं आपण स्वतः डायव्हर्ट होऊ शकतो। अजिबात डायव्हर्ट होऊ नका, हीच ती वेळ आहे। बघा, बरेच जण त्याचाच विचार करत बसले, TET रद्द होईल का, इकडे तरी सगळा घोटाळाच आहे, कशावरून टेट परीक्षा होईल। कधीतरी सकारात्मक विचार करून बघा TET रद्द वगैरे काही होणार नाही आहे, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रामाणिक कष्ट करून परीक्षा दिलेल्या आहेत। मग ज्यांनी हे फ्रॉड केले ते जरूर त्याच्यामध्ये अडकले जातील, ते जरूर सापडतील, परंतु आपण प्रामाणिक केलं आहे, आपल्याला यश मिळालं आहे। पुढच्या परीक्षेच्या तयारीला लागा, वेळ वाया घालवू नका, असं माझं आणि आमच्या पूर्ण टीमचंच असं मत आहे की वेळ वाया न घालवता आपल्याला तर परीक्षेची तयारी करायची। पुन्हा काय होईल तर फायनल आन्सर की पुन्हा एकदा डिक्लेअर करण्याचा निर्णय आधीच झाला होता। हा जो फ्रॉड उघडकीस आला त्याच्या पण आधीच निर्णय झाला होता की डिसेंबर 31ला आणखी एकदा आन्सर की सुधारित उत्तरपत्रिका जरूर येईल। मग त्यामध्ये काही चुकीचे प्रिंटिंग मिस्टेकचे संदिग्ध प्रश्न असतील तर ते कट होतील आणि पासिंगचे थोडे स्कोअर कमी होऊन जाईल, ते 31 तारखेपर्यंत येऊन जाईल। पण जरी हा गोंधळ सुरू असला तर ते त्यांची प्रोसेस पूर्ण करणार आहेत। ही प्रोसेस झाली की झालं, टेटची जाहिरात निघेल जानेवारीमध्ये आणि पटापट परीक्षा येईल। तेव्हा मात्र हा जो वेळ आहे आपला वाया गेलेला तो भरून काढणं कठीण जाईल। त्यामुळं वेळ वाया घालवू नका असं मला तरी प्रामाणिकपणाने वाटते। अभ्यासाला लागा, कारण विषयाची व्याप्ती बघतोय आपण। TETला सोपं होतं, 150 मार्क, 150 प्रश्न, त्यात पण क्रायटेरिया ठरलेला कुठल्या प्रश्नांना किती वेटेज आहे ते ठरलं होतं। इकडं मराठीला किती, 30, मानसशास्त्राला 30 वगैरे असं क्रमशः ठरलं गेलं होतं। पण तुम्ही जाणताच टेटमध्ये काय आहे असं ठरलं जात नाही आहे, विशेष करून तर 80 मार्काचा बुद्धिमत्ता फिक्स आहे। मग तुम्हाला खूप विषय आहेत, मराठी आहे, इंग्रजी आहे, उरलेले 120मध्ये मराठी आहे, इंग्रजी करायचाच आहे, त्याचबरोबर इतिहास आहे, इतिहासाला जोडला की राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र आला, भूगोल आला, हे सगळे विषय एकत्रित आले। जनरल नॉलेज आहे, त्याचबरोबर संगणकाचे पण जास्त प्रश्न असतात, 5 ते 7, जास्तीत जास्त 10 सुद्धा संगणकावरचे पण प्रश्न आहेत। म्हणजे आपल्याला संगणकाचा अभ्यास करायचा आहे। विज्ञानाचे प्रश्न आहेत, विज्ञानाला जोडून पर्यावरणाचे प्रश्न आहेत, चालू घडामोडी आहेतच आहेत। मग इतक्या सगळ्या अभ्यासाची व्याप्ती आपल्यासमोर आहे आणि टार्गेट गाठायचं आहे। आता काही जण उगीच कमेंट करत राहतात की परीक्षा तर होणार आहे का, ते 1000% स्वतःचा वेळ वाया घालवत आहेत। तो विचार करून कमेंट्स करत बसण्यापेक्षा एखादा अभ्यासाचा काहीतरी चांगला विचार करावा असं स्पष्टपणे माझं तरी सांगणं आहे। आणि विषय किती आहेत याचा विचार करा। जरी समजा एक्झाम मागे पुढे झाल्या तरी पण तिथपर्यंत आपला अभ्यास होणार आहे का, कठीण आहे ना ते अभ्यास करणं। पुन्हा वेळेचं नियोजन करायचं आहे, खूप साऱ्या क्वेश्चन पेपर टाईम लावून सोडवायचे आहेत। 200 प्रश्न होतील का 2 तासामध्ये, होत नसतात। मग त्यासाठी माझी अभ्यासाची परिपूर्ण तयारी पाहिजे, कुठल्या विषयाला किती महत्त्व द्यावं याचं आपलं नियोजन पाहिजे। आणि अजूनही तुम्ही वेळ वाया घालवत असाल तर आजपासून तरी जरूर अभ्यासाला लागा। पहिल्यांदा मी आधीच सांगितलं होतं, स्वतःचं स्कोअर कार्ड स्वतःच बनवा, मला किती मार्क्स मिळवायचे आहेत, त्यामध्ये लक्ष कशावरती घालणार आहे आपण। मी थोडक्यात तुम्हाला सांगते, आत्ता आपण माझ्याकडं या टीममधला बुद्धिमत्तेचा विषय आहे, मी बुद्धिमापन घेते आहे, जो की 80 मार्कांसाठी आहे। त्याचे डेमोसुद्धा भरपूर झालेले आहेत। आता ही जी बुद्धिमत्ता आहे त्याचे 80 गुण, 80 मार्क आले। आता बघा, बुद्धिमत्तेबरोबर याला जोडूनच
बघा पुढे अभियोग्यता हा एक शब्द आला होता. मी तुम्ही अभ्यास कशाचा करा, भर कशावर द्या हे सांगते आहे. आणि हे सत्य आहे, परीक्षा घेतात आणि सिलेक्शन होत नाही असं नाही आहे. मी तुम्हाला आधीही सांगितलं आहे, मी स्वतः त्याचं खूप मोठं उदाहरण आहे. माझं स्वतःचं सिलेक्शन झालेलं आहे, या अभियोग्यतेवरतीच झालेलं आहे. आणि अगदी इंटरव्ह्यूपर्यंत मी सगळ्या गोष्टी फेस केलेल्या आहेत. माझा अनुभव मी जरूर एखाद्या वेळी शेअर करेन. पण सध्या तरी तुमचं महत्त्वाचं टार्गेट असलं पाहिजे की माझा स्कोअर अधिकाधिक कसा होईल ते. बुद्धिमत्तेसाठी 80 गुण आहेत. त्यानंतर बघा गणिताचे 30 प्रश्न असतात. 30 प्रश्न 30 मार्कांसाठी असतात. गणिताचे 30 मार्क 30 प्रश्न गणिताचे ठरले. आणि त्यानंतर याला जोडून नवीनच एक विषय येतोय, तो म्हणजे शिक्षक, अभियोग्यता व अभिक्षमता. बघा टायटलवरून तुमच्या लक्षात येत असेल, याचे पण 30 मार्क आहेत. म्हणजे टोटल हेच मार्क किती झाले बघा, 80 अधिक 30 110, 100 अधिक 30 140 मार्क झाले. ओके, आपल्याला किमान 150 पाडायचे आहेत. मग आपण वेळ कशात घालवतोय बघा. हे 3 विषय असे काही परफेक्ट करायचे, 140 फिक्स झाले. मराठीचे 15 येतात, त्यातले 10 तरी मिळतील. मराठी व्याकरण असंही TETमुळं परफेक्ट झालं आहे. इंग्लिश व्याकरणचे 10 तरी मिळतील, झाले. इथंच 160 झाले. मग ज्याचं GK वगैरे कच्चं आहे किंवा त्यातला जास्त अभ्यास करायला वेळ नाही आहे, घाबरायची गरजच नाही. झाले की तुमचे 160 मार्क इथंच झाले. विज्ञानात एक 10 मिळून जातील. 170 गुण झाले. इथंपर्यंत तयारी आपण करू शकतो. पण जेव्हा आम्ही टेट एक्झाम देत होतो तेव्हा कशाचाच क्रायटेरिया माहीत नव्हता. आता जसं GR येतं ना, सेम तसाच GR होता की कुठल्याही विषयांना मर्यादा नाही, वारंवार आणि ठळक अक्षरात सूचना दिली जाते. याचा अर्थ मी इतिहास कितवीचा वाचू, 5वी ते 7वीचा बास होईल का, पेपर 2साठी कसं होतं, पेपर 1ला TETच्या 1 ते 7ची पुस्तकं वाचली आपण, 2 वाल्यांनी 5 ते 10ची वाचली, मग त्यांना ते सोपं होतं. पण इथं ठळकच बातमी दिली जाते की विषयांना मर्यादा नाही. मग मर्यादा नाही ना, याचा अर्थ आपल्याला खूप सारा अभ्यास करायचा आहे. नो लिमिटेशन्स. मग इथं मर्यादा नाही आहे. मग हे जे विषय आहेत, आता विज्ञान घेतला 10 मार्काचा, समजा तुम्ही मराठी आणि इंग्रजी व्याकरणचा पण सिलेबस गणितासारखाच आहे. आपल्याला टॉपिकची नावं माहीत राहतात. सगळ्यात महत्त्वाचा बुद्धिमत्ता 80 पैकी 80 आणायला. फिक्सच टॉपिक आहेत, याच्यामध्ये असं नाही की विषयाला मर्यादा नाही म्हणून. तेच ठरलेले टॉपिक आहेत, तेवढी तयारी केली आपली 80 फिक्स झालं. इकडं गणिताची 30 तसंच आहे. गणिताची पण टॉपिकची नावं ठरलेली आहेत. त्याच टॉपिकवरती सगळ्याच्या सगळ्या क्वेश्चन पेपरमध्ये प्रश्न आले होते. हे पण 30 फिक्स होऊ शकतात जर तयारी केली तर. आणि अभियोग्यता काय आहे तेच मी आज सांगण्यासाठी तुमच्यासमोर आलेले आहे. शिक्षक, अभियोग्यता आणि अभिक्षमता या शब्दांचा अर्थ काय, याच्यावरती कुठले प्रश्न येतात हेच मी तुम्हाला सांगणार आहे. मग राहिला बाकी प्रश्न मराठी, इंग्रजी व्याकरण, त्याचे पण टॉपिक ठरलेले. मात्र विज्ञानाचा सिलेबस आपण सांगू शकत नाही, खूप सारा सिलेबस आहे. इतिहासाचं सेम कंडिशन, भूगोलाचं सेम कंडिशन आहे. परंतु आपल्या बॅचमध्ये त्या विषयाचे तज्ज्ञ शिक्षक आहेत आणि ते गायडन्स करत आहेत. अगदी ट्रिकनुसार राठोड सर भूगोलाचं अध्यापन करत आहेत, गोपाळे सर आहेत ते विज्ञानाचं अध्यापन करण्याचं काम करत आहेत. चला मग राहिला प्रश्न आता, हे अभियोग्यता काय असतं हे सांगणार आहे. बऱ्याचशा कमेंट्स होत्या, आम्हाला पुस्तक पण कुठलं रेफर करावं सांगा. तर माझ्या माहितीनुसार मी स्वतः बुद्धिमत्तेसाठी सुरुवातीला जेव्हा 17ला एक्झाम होणार होती तेव्हा पंढरनाथ राणे सरांचं पुस्तक आणलं होतं, किंवा अनिल अंकलगी सरांचं पण पुस्तक चालेल. आपण जे विद्यार्थी आमच्याबरोबर बॅचमध्ये कनेक्ट आहेत, मी त्यांना खूप साऱ्या पुस्तकातली एकत्रित केलेल्या माझ्या हँड रिटन नोट्स आहेत, त्याच्यामधले एक्झाम्पल घेते आहे. आणि सरावासाठी तुम्ही दुसरं पुस्तक म्हणून तुम्ही राणे सरांचं किंवा अनिल अंकलगी सरांचं वापरूच शकता. आणि झालेला आज मी समजा आपले आता 2-3 लेक्चर झाले, इंग्रजी वर्णमाला सुरू केलं आहे, 3-1 लेक्चर आपले पार पडले. मग त्याच्यासारखी उदाहरणं तुम्हाला परत सोडून सराव करायचा, मग त्यामध्ये ट्रिक्स वगैरे सांगितल्या जातील. मग राहिला प्रश्न आता गणिताचा. तर गणितामध्ये नितीन महाले सरांचं कोकिळा प्रकाशन, जे की आता बघा बरेच जण 8वी स्कॉलरशिपचं वगैरे वापरत आहेत. ठीक आहे, हरकत नाही आहे. पंढरनाथ राणे सरांचं संपूर्ण गणिताचं पुस्तक आहेच आहे, परंतु गणित हे नितीन महाले सरांचं कोकिळा प्रकाशन नावाचं पुस्तकसुद्धा अगदीच योग्य आहे. पण आधी गणिताचा सिलेबस लिहून काढा, जसा मी बुद्धिमत्तेचा लिहून दिला होता की कुठले कुठले टॉपिक येणार आहेत. 1-2 डेमो लेसन झाले, त्याच्यामध्ये डिटेल्स लिहून दिले.
पहिल्या पेजवरती बुद्धिमत्तेची नोटबुक केली, तिथं विद्यार्थ्यांनी टॉपिक लिहून घेतले आणि त्या क्रमानेच अभ्यास करायचा. सेम गणिताला आपल्याला सगळ्या टॉपिकची नावं आधी एकत्रित लिहून घ्या, तरच अभ्यास तुमचा योग्य होणार आहे. कुठला टॉपिक वाचावा हे माहीत पाहिजे, नाहीतर जे येणार नाही तेच वाचत बसलो तर विनाकारण वेळ आपला वाया जाणार आहे. आता बरेच जण काय करतात, सुरुवात करताना डायरेक्ट अवघड टॉपिककडेच निघून जातात. जर का तुम्ही सरळ व्याज, चक्रवाढ व्याज हे घेत गेला तर पुढे ते थोडं थोडं कठीण वाटायला लागतं. त्याच्यामध्ये सब टाईप्स पण खूप असतात. मग त्यामुळं गणिताचा सिलेबस लिहून घ्या, सोप्यापासून कठीणाकडं, जसं आपण DED BEDला शिकलो त्या पद्धतीनं गणिताची तयारी करा. आता राहिला प्रश्न अभियोग्यतेचा, ज्याला 30 गुण आहेत. आता आपली जी मिशन टेट नावाची बॅच आहे, जी रहमान पठाण सरांनी सुरू केली, त्या बॅचमध्ये बुद्धिमत्तेचं मार्गदर्शन मी करत आहे. त्याचबरोबर हा जो अभियोग्यताचा विषय आहे याचं देखील मार्गदर्शन मी स्वतः करणार आहे. म्हणजे आपल्या बॅचमध्ये 80 बुद्धिमत्तेचे प्लस 30 अभियोग्यतेचे 110 मार्कांचं मार्गदर्शन करण्याचं काम मी स्वतः घेतलेलं आहे. ती जबाबदारी सरांनी माझ्याकडे दिलेली आहे आणि माझ्या विद्यार्थ्यांना 110 कसे मिळतील याची तयारी मी स्वतः करून घेणार आहे. आणि आता बघा, मी एक स्टेप बाय स्टेप समजावून सांगते. हे शिक्षक अभियोग्यता काय आहे. टीचर्स ॲप्टिट्यूड. ॲप्टिट्यूड म्हणजे अभियोग्यता किंवा अभिक्षमता. आपण शिक्षक पात्रता परीक्षा पास झालो, म्हणजे मी शिक्षक होण्यासाठी पात्र आहे हे फिक्स झालं. आता त्याच्या पुढची स्टेप शिक्षक अभियोग्यता. मग मी शिक्षक म्हणून शिकवत असताना मला त्या विषयाचं कितपत नॉलेज आहे किंवा त्या विषयाचं अद्ययावत ज्ञान माझ्याकडं आहे का हे पाहणं म्हणजे आपली शिक्षकांची अभियोग्यता आणि अभिक्षमता याच्यामध्ये येतं. शिक्षक अभियोग्यता काय, तर एक शिक्षक म्हणून विद्यार्थी आपलं अनुकरण करतायत, तर एक शिक्षक म्हणून वेगवेगळ्या प्रसंगी मी कसा निर्णय घेऊ शकतो, माझ्याकडं असणारा नेतृत्व गुण, माझ्याकडं असणारं संप्रेषणाचं कौशल्य, या सगळ्यावरती प्रश्न अभियोग्यतेमध्ये विचारले जातील. त्यानंतर अभिक्षमता काय, तर शिक्षकांना अध्यापनाबरोबर बाकीची पण कार्य करावी लागतात. आपल्याला शाळेचं किंवा संस्थेचं प्रशासन असतं, आपण सहकारी शिक्षकांबरोबर कसं वर्तन करतो, आपल्याला सगळ्या गोष्टींचं व्यवस्थापन करावं लागतं. DEDमध्ये शिकलो आहे. त्याचबरोबर फक्त अध्यापन नाही आहे, तर मुलांचं मूल्यमापन करण्याचं काम आपल्याकडे आहे. मग मूल्यमापनसाठी वेगळ्या वेगळ्या परीक्षा आपण घेतो. मूल्यमापन सेपरेट सब्जेक्टच होता आणि त्याच्यावरचेच प्रश्न आपल्याला यामध्ये विचारले जात असतात. मग मूल्यमापनाचं काम करणार, त्याच्यातून जे काही कच्चे दुवे आपल्याला सापडले त्यांच्यावरती उपचार करणं. म्हणजे काय, तर एखादा मुलगा एखाद्या कौशल्यात मागे राहिला, कच्चा राहिला, तर त्याला उपचारात्मक अध्यापन देऊन बाकीच्या मुलांबरोबर कसे आणू याची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं आपलं वर्तन असणं गरजेचं आहे. हे सगळे प्रश्न म्हणजे अभिक्षमता. आपली शिक्षक म्हणून काय काय क्षमता आहे हे जे प्रश्न आहेत ते अभिक्षमतेमध्ये येतात. मग मी तुम्हाला सांगते अभियोग्यतेमध्ये कुठले टॉपिक करायचे आणि अभिक्षमतेमध्ये कुठले करायचे. आता बरेचसे अनेक तुम्ही व्हिडिओज पाहिले असतील, वेगवेगळे यूट्यूब चॅनल पाहता, कारण एक क्युरियोसिटी असते की नक्की या परीक्षेमध्ये काय आहे, म्हणून आपण प्रत्येकाचे व्हिडिओज पाहत जातोय की नक्की सिलेबस कसा आहे. मग त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं की अरे मानसशास्त्र आहे. बऱ्याच कमेंट्स येत होत्या, मानसशास्त्राचं काय होते, मानसशास्त्र कोण शिकवणार. तर पहिली गोष्ट लक्षात घ्या, TET आणि टेट या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. TET आणि टेट एक्झाम. TETचं नावच आहे पात्रता परीक्षा. शिक्षक म्हणून पात्र झालो, पण प्रत्यक्ष पद मिळाल्यानंतर आपण कोणत्या पद्धतीचे निर्णय घेतो, आपल्याकडे कुठल्या कुठल्या क्षमता आहेत ही पाहणारी परीक्षा. याचं नावच आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता क्षमता आहे ना, बुद्धिमत्ता चाचणी असं याचं नाव आहे. ही झाली पात्रता आणि ही क्षमता, आपली क्षमता मोजली जाते. आता याच्यामध्ये मानसशास्त्र विषय होता, बरोबर. मिशन TETच्या बॅचमध्ये मी स्वतः मानसशास्त्राचं अध्यापन किंवा मार्गदर्शन केलं होतं. त्याचे डेमो लेसन्स तुम्ही पाहिले असतील. तर हा जो मानसशास्त्र आहे आपण आपल्या DED BEDच्या पुस्तकामधून अभ्यासला. मग त्याच्यामध्ये मानसशास्त्र म्हणजे काय, त्याच्या वेगळ्या वेगळ्या शाखा, उपपत्त्या, त्यानंतर प्रतिमानं, असं खूप सारं होतं. मानसिक क्रिया होत्या, त्यानंतर बुद्धिमत्तासाठी वेगळे वेगळे केले गेलेले प्रयोग होते, गिलफोर्डचे असतील,
त्यानंतर मानसिक क्रियांमध्ये स्मरण, विस्मरण, हा सगळा भाग, अवबोध बघितला, अवबोधाचे वेगवेगळे प्रकार बघितले, येणारे अडथळे बघितले, मुलांचं वाढ आणि विकास बघितलं, वेगवेगळ्या अवस्था बघितल्या, कुमारावस्था, शैशवावस्था, किशोरावस्था, हे सगळं मानसशास्त्रात बघितलं. पण टेटमध्ये बऱ्याच ठिकाणी दिसतंय मानसशास्त्र 15 मार्क, असं नाही आहे. ते मानसशास्त्र TET आणि टेटमध्ये फरक आहे. आता याच्यामध्ये नक्की काय फरक आहे? याच्यामध्ये बघा, वाढ विकासावरती प्रश्न जरूर आहेत. याचा अर्थ हा पूर्ण मानसशास्त्र नाही आहे. तर मुलांचे, आता बघा, आपण शिक्षक झालो, समजा माध्यमिकला असो, हायस्कूलला असो, तर मुलं कुमारावस्थेमध्ये जात असतात. तर ती मुलं कुमारावस्थेत जाताना आपल्याला त्यांच्या अवस्थेचं ज्ञान असायला हवं. मग आपण त्यांच्याशी कसं वर्तन करणार, याच्यावरती इथं प्रश्न विचारला जातो. आता कुमारावस्थेतली मुलं शिक्षकांना किंवा इतर नेते असतील, कार्यकर्ते असतील, कोणाला तरी आदर्श मानत असतात आणि त्यानुसार अनुकरण करत असतात. मग त्या कुमारावस्थेतल्या मुलांची तो जो कालखंड आहे, आधीच आपण असंतोषाचा कालखंड असं मानत असतो, बरोबर का? म्हणजे काय, तर त्यांच्यामध्ये वेगळे बदल व्हायला लागलेले असतात. तर ती गोंधळलेली मुलं असतात, गोंधळलेली असतात. मग त्यांचा जो गोंधळ आहे तो दूर करण्यासाठी आपण काय करू शकतो, याच्यावरचे प्रश्न या अभिक्षमतेमध्ये येतात. टोटल उपयोजनात्मकच आहे. मानसशास्त्रासारख्या व्याख्या पाठ करत बसू नका, ते नाही आहे इथं. बघा, बऱ्याच ठिकाणी मानसशास्त्र विषय तो 15 मार्क नाही. याच्यामध्ये शिक्षक अभियोग्यता आणि अभिक्षमता 30 मार्क आहेत. फक्त मानसशास्त्रातले काही टॉपिक याच्यामध्ये आलेले दिसून आलेत, म्हणून लगेच मानसशास्त्र विषय आहे असा समज करून घेऊ नका. आता काय बघा, मग याच्यामध्ये नक्की मी तुम्हाला क्रमशः टॉपिकची नावच सांगते, म्हणजे पटापट तुम्हाला ते कन्फर्म होऊन जाईल की याच्यामध्ये आपल्याला नक्की काय काय येते. एक तर बघा, मी क्रमशः जाते. आता तुम्ही ज्याला मानसशास्त्र म्हणता ना, त्याच्यातलं सांगते. इथं मानसशास्त्र म्हणजे काय, तर इथं शैक्षणिक मानसशास्त्र आहे. शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे शिक्षणामध्ये मानसशास्त्राचा एक शिक्षक म्हणून आपण उपयोग करून घेतो, त्याच्यावरचे उपयोजनात्मक प्रश्न आहे. किशोरावस्थेतल्या मुलांसाठी पुढीलपैकी कोणता उपक्रम राबवाल, असे प्रश्न बघा. त्यानंतर विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास करण्यासाठी तुम्ही काय कराल. बघा, मुलांचा शैक्षणिक विकास करायचा आहे, त्यासाठी तुम्ही काय कराल. त्यानंतर बघा, वाढ आणि विकास. मी तुम्हाला काय सांगते आहे, बुद्धिमत्तेचा सिलेबस सांगून झाला आहे. ज्या त्या तज्ज्ञांनी आपल्या आपल्या विषयाचा सिलेबस सांगितला आहे. मराठीचा बघितला आहे, इंग्रजीचा बघितला आहे, इतिहास, भूगोल, सगळं मार्गदर्शन, डेमो लेसन झालेले आहेत. मी तुम्हाला अभियोग्यता जो विषय आहे ना, त्याचं गायडन्स करते आहे. याच्यामध्ये वाढ आणि विकास आहे. पण इथं काही वाढ आणि विकासाच्या अवस्था वगैरे काय आहेत बघा. अवस्था जेवढ्या आहेत ना, त्याच्याशी रिलेटेड प्रश्न येतो. त्या वयातल्या मुलांशी तुम्ही कसं वर्तन कराल. कुमारावस्थेतला मुलगा आहे, त्याला एखादी शंका आहे, तर एखादा प्रसंग तुम्हाला लिहून दिला जातो त्याच्या प्रश्नामध्ये. त्या प्रसंगी तुम्ही त्याला कोणत्या पद्धतीचं मार्गदर्शन कराल. मग 4 पर्याय असतात. मग त्या 4 पर्यायावरून तुम्हाला योग्य उत्तर निवडायचं आहे. त्यानंतर विशेष गरजा असणाऱ्या बालकांवरती प्रश्न असतो. विशेष गरजा असणारी बालके, एखादा अपंग बालक आहे, त्या अपंग बालकाला इतरांबरोबर शिक्षण मिळावं यासाठी आपण काय करू शकतो. आता समजा अदृष्टीहीन आहेत, तर त्यांच्यासाठी लिपी असते, ब्रेल लिपी. असे काही प्रश्न येतात. काही प्रज्ञावान मुले असतात, मग तुम्ही त्यांच्यासाठी काय कराल. स्पर्धा परीक्षेचं आयोजन कराल, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घ्याल, सामान्य ज्ञानाचे रोज 5 प्रश्न विचाराल. अशा पद्धतीचे तुम्हाला प्रश्न उपयोजनात्मक येतात. त्याच्यामध्ये विशेष गरजा असणारी बालकं याचा समावेश आहे. त्यानंतर बघा, अध्ययन अध्यापन पद्धती. आता अजून मी सोपं सांगते, तुम्हाला कुठेही बघायला नाही मिळणार की याचा डीपमध्ये सिलेबस काय आहे. तुम्ही लिहून ठेवा तुमच्याकडं की हा सिलेबस नक्की काय आहे. आणि आम्ही स्वतः आमच्या मिशन टेट नावाच्या बॅचमध्ये क्रमशः सगळे टॉपिक मी घेणार आहे आणि त्याच्यावरचे प्रश्न देखील. आत्तासुद्धा सिलेबस सांगून झाला की मी 1-2 प्रश्न तुम्हाला जरूर सांगते. अध्ययन अध्यापन पद्धतीवरती प्रश्न असतो. तुम्ही इयत्ता 8वीच्या मुलांना भूगोल विषय शिकवण्यासाठी पुढीलपैकी भूगोलमधला एखादा घटक दिला जातो. समजा क्षेत्रबेट आहे, तर त्यासाठी पुढीलपैकी कोणती अध्यापन पद्धती वापराल. म्हणजे काय, थोडक्यात तर तुम्हाला पद्धतींची नावं दिली जातील. स्पष्टीकरण, व्याख्यान, कथाकथन की प्रवास. अर्थातच प्रवास आपण क्षेत्रबेटसाठी जवळच्या ठिकाणी मुलांना घेऊन जात असतो.
ओके, अशा पद्धतीचे प्रश्न, अध्ययनाच्या पद्धती आणि अध्यापनाच्या पद्धती याच्यावरचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. आता बघा, हे झाले मानसशास्त्रातले भाग. हा सगळा सिलेबस आपण मानसशास्त्रात शिकलो, म्हणून बऱ्याच जणांना वाटतं की याच्यामध्ये मानसशास्त्राचाच अभ्यास करायचा, मग लगे फडके प्रकाशन घ्या, जुन्या नोट्स मानसच्या, ज्या मी स्वतः बऱ्याच विद्यार्थ्यांना हँड रिटन नोट्स दिल्या, तर अजिबात इतकं डीप जाऊ नका. आता आपण टेटसाठी वेगळ्या नोट्स देणार आहोत आणि हे टॉपिक आपण घेणार आहोत. अजून बघा, अभियोग्यतेमध्ये शिक्षकांचं काय काय घेतलं, काय काय क्षमता मोजल्या जातात बघा. तर शिक्षणाबद्दलचा दृष्टिकोन लिहून ठेवा पॉईंट्स. शिक्षणाबद्दलचा आपला दृष्टिकोन. जसं की MPSCच्या एक्झाममध्ये CSATमध्ये काही प्रश्न असतात ना शेवटी, त्या पद्धतीने हे पण प्रश्न येतात बघा. शिक्षणाबद्दल काय त्या शिक्षकाचा दृष्टिकोन आहे, त्याचबरोबर शिक्षकांविषयीचा दृष्टिकोन, म्हणजे सहकारी शिक्षकांशी आपण कसं राहावं, हे आपल्या D.Ed. B.Edच्या विषयांमध्ये झालेलं आहे. त्याच्याशी रिलेटेड खूप सारे प्रश्न येतात. याच्या नोट्स आणि क्वेश्चन दोन्ही पण पुरवण्याचं काम आम्ही तुम्हाला करणार आहोत. चला, मी आणखी सिलेबस सांगते बघा. शिक्षणाबद्दलचा झाला, शिक्षकाविषयीचा दृष्टिकोन झाला. आता विद्यार्थ्यांविषयी असणारा दृष्टिकोन. विद्यार्थ्यांविषयी असणारा दृष्टिकोन बघा. शिक्षक या नात्याने आपण पक्षपातीपणा न करता सगळ्यांना योग्य समान वागणूक दिली पाहिजे, समान न्याय देता आला पाहिजे, यासाठी विद्यार्थ्यांविषयीचा शिक्षकाचा दृष्टिकोन पाहिला जातो. त्यानंतर बघा पुढे पालकांविषयी. शिक्षक आणि पालक बघा, पालकांविषयी शिक्षकांचा दृष्टिकोन. आपण D.Ed. B.Edला शिकलोय, शिक्षक आणि पालक यांच्यामध्ये चांगलं संप्रेषण होणं गरजेचं आहे, तरच आपण त्या बालकाचा विकास करू शकतो. तो बालक मागे का राहतोय या परिस्थितीची कारणे शोधू शकतो. कृती संशोधनला वगैरे झालं आहे बघा, आपल्याला झालं आहे का. समाजाविषयी म्हणजे शिक्षकाने समाजात शिक्षकाचं वर्तन कसं असावं याविषयीचा दृष्टिकोन. याचे पण प्रश्न अभियोग्यतेमध्ये येत आहेत. तुम्ही फक्त नावं लिहून ठेवा, खरंच याचा तुम्हाला खूप फायदा होईल. आपलं कुठलं टॉपिक झालं टिक करता येईल आणि त्यानुसार आपला अभ्यास पूर्ण करता येईल. शिक्षकी व्यवसायाबद्दलचा दृष्टिकोन बघा. मी शिक्षक होणार कारण मला सरकारी नोकरी मिळेल, मला महिन्याला एवढा पगार मिळेल, याच्यासाठीच आपण शिक्षक होणार आहोत का, तर नाही. मग आपल्या व्यवसायाप्रती निष्ठा कितपत आहे, मी माझं कार्य किती प्रामाणिक करतोय, याच्यावरचा एखादा उपयोजनात्मक प्रश्न असतो आणि वाचलं की आपल्याला त्याचं उत्तरही देता सहजच येतं. व्यवसायाबद्दलची निष्ठा झाली. शिक्षण क्षेत्रातील बदल मोस्ट इम्पॉर्टंट. यावेळी भरपूर प्रश्न येणार बघा, कारण नुकतंच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2021-22 येत आहे, त्याच्यात खूप बदल झाले शिक्षणामध्ये. चला, शिक्षण क्षेत्रातील बदल. याला IMP करताय का, याच्यावरती खूप भर द्या, कारण आतापर्यंतचा भाग वेगळा होता. आपलं जुनं शैक्षणिक धोरण होतं, पण आता बदल झाले, नवीन शैक्षणिक धोरण येते, खूप बदल झाले. आपण 1ली ते 5वीला प्राथमिक शिक्षण म्हणायचो ना, आता तसं नाही आहे. 1 ते 3 मध्ये त्यांचा मानसिक विकास करा म्हणते. 3 पासून प्राथमिक शिक्षण सुरू झालं, मग माध्यमिक, उच्च माध्यमिक, याचा सगळा क्रायटेरिया. आपण भारतीय समाजमध्ये शिकलो ना, आपल्याला 10-2-3 आकृतिबंध होता, पण आता नाही आहे, आता वेगळा आकृतिबंध आलाय. इयत्ता 6वी मराठी भाषा कंपल्सरी केलेली आहे आणि इयत्ता 6वी पासून परकीय भाषा शिकवायच्या आहेत विद्यार्थ्यांना. असे खूप सारे बदल झालेले आहेत आणि पूर्ण धोरण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. याच्यावरचे प्रश्न जरूर येणार. शिक्षण क्षेत्रात झालेले बदल, त्यानंतर सामाजिक क्षेत्रातील पण बदल. सामाजिक क्षेत्रात झालेले बदल, याच्यावरचे पण प्रश्न तुम्हाला येणार. त्यानंतर आपल्याकडे असणारं नेतृत्व गुण. हा उपयोजनात्मक प्रश्न येतो, आपण तिथं नेतृत्व कौशल्य आपलं कसं वापरणार याच्यावरती. त्यानंतर येतोय मूल्यमापन. हा पण टॉपिक जरा जास्त इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती जास्त प्रश्न येतात. IMP इम्पॉर्टंट लिहून ठेवूया.
मूल्यमापनमध्ये मूल्यमापनाची कुठली साधनं वापरणार, कुठलं तंत्र आहे, कुठल्या परीक्षा घेतल्या, त्यातून साध्य काय झालं. मूल्यमापनाचे वेगवेगळे प्रकार आहेत, आकारिक, सकारिक मूल्यमापन, त्यानंतर पुढे निकष संदर्भीय मूल्यमापन, बघा असे भरपूर प्रकार आहेत. सर्वंकष मूल्यमापन, याच्यावरती प्रश्न भरपूर येतात, त्यामुळे मूल्यमापन पण महत्त्वाचा. त्यानंतर व्यक्तिमत्व विकास, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. व्यक्तिमत्व, बऱ्याचशा इयत्तांसाठी व्यक्तिमत्व विकासाचा सिलेबस म्हणजे विषय पण आहे त्यांना. व्यक्तिमापन चाचणी विद्यार्थ्यांना आहे. मग मुलांचं व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी आपण कसं वर्तन करावं, आपलं व्यक्तिमत्व कसं असावं, याच्यावरचे पण भरपूर सारे प्रश्न येतात. त्यानंतर शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये, एक शिक्षक म्हणून आपल्याकडं कोणती कोणती गुणवैशिष्ट्ये असावीत, याच्यावरती पण शिक्षक कसा असावा. आदर्श विद्यार्थी अनुकरण करतायत तर आपला आदर्श त्यांच्यासमोर ठेवता यावा, याच्यासाठीचे पण प्रश्न या विषयामधून विचारले जात आहेत. हे घेताय का, स्क्रीनशॉट घ्या. जागेअभावी मी पुन्हा एकदा लिहिणार आहे रब करून ते. बघा मानसशास्त्र ज्याला तुम्ही म्हणताय ना, त्याच्यातले हे एवढेच टॉपिक आहे मानसशास्त्राचे. व्यक्तिमत्व पण फडके प्रकाशनच्या पुस्तकात आहे, ते सगळं वाचत बसू नका. तर काय करायचं आता आपल्याला, हे कुठून घ्यायचं. मग एखादं टेटचं सिलेबसचं पुस्तक तुम्ही आणलं असेल तर त्या पुस्तकातून बघा, रेफरन्स वाचा, किंवा आपल्या बॅचमधल्या विद्यार्थ्यांनी तर अगदीच टेन्शन घ्यायचं नाही, याच्या माझ्या स्वतःच्या हँड रिटन नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. चला मग फरक समजतोय का, मानसशास्त्र आणि अभियोग्यतेमध्ये काय फरक आहे ते. गुणवैशिष्ट्ये झालं का. पुढे चला, आणखीन काय काय. शिक्षणाच्या पद्धतीवरती प्रश्न असतोच असतो. शिक्षण पद्धती, आता हे काय आहे तर बालवाडी, मॉन्टेसरी, शिशुशाळा, साखरशाळा, कुरणशाळा, जे भारतीय समाजामध्ये शिकलो की नाही आपण, मग त्यांची सुरुवात कुणी केली. थोडक्यात भारतीय समाजाचं पुस्तक जे होतं तेच म्हणायला हरकत नाही आहे. चला मग पुढे, याच्यामध्ये शिक्षण पद्धती झाल्या की सर्वसमावेशक शिक्षण आहे. मग कोणतं कलम आहे की ज्याच्या अंतर्गत सांगितलं आहे सगळ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात समाविष्ट करून घ्या. याची सुरुवात कुणी केली, हे असे बरेचसे प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं व्यवस्थापन, आपण व्यवस्थापन कसं करू शकतो. IMP टॉपिक सेपरेट विषयच होता आपल्याला D.Ed. B.Edला, बरोबर का. आणि आता पण तेच आहे बघा, व्यवस्थापन आहे. त्यानंतर विषय ज्ञान, विषय ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी, अप टू डेट नॉलेजसाठी काय करताय ते येते बघा विषय ज्ञानाचं. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट शासकीय धोरणे, मी कुठल्या कुठल्या टॉपिकला हायलाईट केले बघा, त्याच्यावरचे अधिक प्रश्न आलेत. शासकीय धोरणे IMP. आता हे काय आहे शासकीय धोरणे, बघा जसं पूर्वीच्या शिक्षण पद्धतीपासून ते आत्तापर्यंत होत गेलेले बदल. आपल्याला शैक्षणिक धोरण 1986 असेल, 68 असेल, हे जे काही बदल होत गेले ना, धोरणं जी तयार होत गेली ना, शिक्षणाला त्यामध्ये महत्त्व देत गेलं. त्रिसूत्रीचा वापर झाला, पाझरता सिद्धांत झाला शिक्षणाचा, असे काही प्रश्न आणि धोरणं आहेत, खूप आहेत बघा, भरपूर आहेत धोरणं. भारतीय समाजमध्ये होतं, फर्स्ट इयर सेकंड इयर दोन्हीला भारतीय समाजचा पेपर होता बघा, है ना. मग त्याच्यामधली सगळी धोरणं आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. आपली मूलभूत कर्तव्य, त्यानंतर बघा आपल्याला काही जबाबदाऱ्या लिहून दिलेल्या होत्या, है ना. घटक मूल्य होते, गाभा घटक लिहायचो आपण. हे सगळं जे आहे 10 गाभाभूत घटक लिहिले, ते सगळं शासकीय धोरणांमध्ये येते. या टॉपिकला मोस्ट इम्पॉर्टंट करा. म्हणजे अभियोग्यता आणि अभिक्षमतेचा सिलेबस आलाय का ध्यानात बघा तुमच्या. याच्यामध्ये बघा त्रिसूत्री कोणी मांडली वगैरे. थोडक्यात काय आहे बघा, आपण शिक्षक झालो, D.Ed. B.Ed. केलं आहे म्हणून आपण शिक्षक होणार आहे. पात्रता परीक्षा म्हणजे मुलांना शिकवायला त्यांच्या इयत्तेचं नॉलेज किती आहे, मराठी व्याकरणाचं, इंग्रजीचं, गणिताचं, इतिहासाचं, भूगोलाचं, हे बघण्यासाठी पात्रता परीक्षा आली होती, बरोबर का. आता अभिक्षमता शिक्षक झाल्यावरचं वर्तन आहे हे, म्हणून आपल्याला हे विषय आहेत. थोडक्यात बुद्धिमत्तेमध्ये वेगळे झालं, उरलेल्या 120 मध्ये 30 मार्क गणिताची झाली आणि 30 मार्क अभियोग्यतेची. या अभियोग्यतेत आपले D.Ed.चे उरलेले सगळे विषय असतात. मग त्याच्यात D.Ed.चा मानसशास्त्र आहे, D.Ed. B.Edचा
डी.एड. बी.एडचा भारतीय समाज आहे, डी.एड. बी.एडला झालेलं मूल्यमापन, डी.एड. बी.एडचं व्यवस्थापन. आपण जे काही विषय डी.एड. बी.एडमध्ये शिकलो ना, एकूण बघा 17 विषय होते ना, दोन्ही इयत्तांचे मिळून आपले, म्हणजे फर्स्ट इयर सेकंड इयर मिळून. तर त्या सगळ्याच विषयांचा अभ्यासक्रम आपल्याला इथे आहे या 30 मार्कांसाठी, अभियोग्यता आणि अभिक्षमतेसाठी. बघा कन्फ्युजन दूर झालं आहे का, काय काय येते कळलं आहे का, किती मार्कांसाठी येते हे पण तुम्हाला आता चांगलंच समजलं असेल. काय नाही हो, मूल्यमापनाचे महत्त्वाचे साधन कुठले, तर परीक्षा हे साधन आहे. शिक्षणाचे प्रमुख प्रकार कुठले, औपचारिक, अनौपचारिक शिक्षण, सहज शिक्षण. अशा पद्धतीचं जीवन शिक्षण कोणी सुरू केली पद्धती, तर ती महात्मा गांधींनी सुरू केली. थोडक्यात भारतीय समाजाचं पुस्तक जे होतं त्याच्यावरती भरपूर प्रश्न येत आहेत. बघा मग तुम्हाला NCERT लॉंग फॉर्म विचारलं जातं, भरपूर सारे प्रश्न. गणित विषयाचे शिक्षक म्हणून आपल्याकडं पुढीलपैकी कोणता गुण असावा, प्रामाणिकपणा असावा, तज्ञता असावी, संघटन चातुर्य असावं का गणिती दृष्टिकोन, अर्थातच गणिती दृष्टिकोन असावा. वर्धा शिक्षण पद्धती कोणी अंमलात आणली, तर ती महात्मा गांधीजींनी अंमलात आणली. असे भरपूर सारे शिक्षण. गाई म्हशी मेंढ्या जे चरायला घेऊन जातात त्या विद्यार्थ्यांसाठी कुठल्या शाळा सुरू झाल्या, तर अर्थातच कुराण शाळा सुरू झाल्या. मग नूतन बालक शिक्षण पद्धती कुणी सुरू केली, गिजूबाई बधेका यांनी सुरू केली. असे प्रश्न तुम्हाला येताना दिसत आहेत. त्याचबरोबर बघा उपयोजनात्मक, ते झालं अभिक्षमतेमध्ये भारतीय समाजात. मग इकडं उपयोजनात्मक फळ्यावरती लेखन करताना, म्हणजे फलक लेखन करत असताना कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यावं. पहिला पर्याय दिला अक्षर सुंदर असावं, दुसरं अक्षर सुंदर आणि स्पष्ट असावं, उजव्या हातानं लिहावं, आणि चौथं अक्षर सुंदर आणि छोटं असावं. दुसरा पर्याय अक्षर सुंदर आणि स्पष्ट असावं. असे काही उपयोजनात्मक प्रश्न येतात, किंवा आपला पाठ परिणामकारक होण्यासाठी पुढीलपैकी कोणते साधन वापराल वगैरे असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. मग आता दुसरं बघा, शिक्षणाच्या बाबतीतला दृष्टिकोन वगैरे असे पण प्रश्न मगाशी तुम्हाला मी सांगितलं. मग याच्यामध्ये पण भरपूर सारे प्रश्न तुम्हाला येत असतात. उपयोजनात्मकच प्रश्न आहेत. सफल शिक्षक तोच असतो जो अतिशय शिस्तप्रिय असतो, जो अतिशय एकलकोंडा असतो, ज्याचे विषय ज्ञान सखोल असते, आणि जो वर्गात विद्यार्थ्यांना भरपूर मनोरंजन करतो. मग महत्त्वाचा कोण, तर ज्याचं विषय ज्ञान चांगलं आहे तो शिक्षक. असे प्रश्न येतात. विद्यार्थ्यांविषयीचा दृष्टिकोन बघा, तुमच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी तुम्हाला सर्वात अधिक आवडणारा विद्यार्थी कोणता. 1 जो श्रीमंताचा मुलगा आहे, 2 जो एखाद्या अधिकाऱ्याचा मुलगा आहे, 3 जो तुमच्या मित्राचा मुलगा आहे, आणि 4 जो अभ्यासामध्ये हुशार आहे. अर्थातच जो अभ्यासामध्ये हुशार आहे. असे काही भरपूर प्रश्न तुम्हाला विचारले जातात. चला मग सिलेबस समजला असेल, नोट डाऊन करून पण घेतला असेल. काहीही शंका असू द्या, तुम्ही जरूर कमेंट्स करून विचारत राहा. तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन केलं जाईल. त्याचबरोबर हा जो आम्ही जी बॅच सुरू केली, YP अकॅडमी नावाची प्ले स्टोअरवरती ॲप बघायला मिळेल, YP अकॅडमी. त्या ॲपमध्ये ती ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या. रेहमान पठाण सरांचा नंबर मिळेल तुम्हाला, त्यानंतर माझा स्वतःचा नंबर आहे, त्याचबरोबर युवराज राठोड सरांचा मोबाईल नंबर तुम्हाला मिळेल. तुम्ही कोणत्याही नंबरवरती कॉल करू शकता. जरी ॲडमिशन घ्यायचं असेल तरी पण तुम्ही त्या नंबरवरती कॉल करा आणि आजच तुमचं ॲडमिशन फिक्स करून घ्या, जेणेकरून एक आम्ही दिशा दाखवायचं काम करतो आहे, तिथंपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. क्लासचा फायदा काय असतो, तर एकच फायदा आहे की समजा आज मी अभियोग्यता सुरू केलं, आता बुद्धिमत्तेचं आमचं रेग्युलर लेक्चर चालू आहे, बरोबर. त्या लेक्चरमध्ये इंग्रजी वर्णमालेचे एकूण 7 प्रकार आहेत, वेगळे प्रकारचे प्रश्न येतात. त्यातला आता दुसरा प्रकार सुरू आहे. तर तुम्ही त्या पद्धतीनं स्टेप बाय स्टेप स्टडी करत येता, सगळे टॉपिक पूर्ण केले जातात, म्हणून तुम्हाला त्याचा फायदा जरूर होईल. त्याचबरोबर प्रत्येक विषयाच्या नोट्स आम्ही विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करणार आहोत. प्रत्येक शिक्षकांनी स्वतःच्या हस्ताक्षरामधील नोट्स तुम्हाला जरूर देणार आहेत. चला तर मग वेळ वाया घालवू नका. ॲडमिशन घ्यायचं असेल तर आत्ता कुठे सुरुवात झाली तोपर्यंतच ॲडमिशन घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे क्लासचं टायमिंग असं काही नाही आहे, तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही कुठलंही लेक्चर पाहू शकता. कारण बरेच जण जॉबला आहेत, बरेचशी कामं असतात, मग त्यातून लाईव्ह क्लासेस घेत गेलो तर पाहायला वेळ मिळणार नाही. म्हणून आम्ही TETच्या बॅचपासूनच ही सुविधा केली होती. प्रत्येक जण आपल्या वेळेनुसार लेक्चर पाहू शकतं आणि आज झालेलं लेक्चर तुम्ही परीक्षेपर्यंत कधीही पाहू शकता. ते तुमच्या ॲपमध्ये जसंच्या तसं राहणार आहे. ठीक आहे, आजच्या पुरतं इथंच थांबते. कमेंट्स करा आणि तुमच्या शंकांचं निरसन जरूर केलं जाईल. धन्यवाद.